हाय, गुड मॉर्निंग. झाला का तुमचा चहा नाश्ता? माझं पण आत्ताच झाला. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे रव्याचे डोसे. ते पण स्वरासाठी पण हेल्दी आहेत आणि संध्याकाळचा बेत आहे कोबीची वडी बनवणार आहे. ते दोन्ही रेसिपी तुमच्याशी शेअर करणार. चहा वगैरे झाल्यानंतर लादी वगैरे पुसून घेतली. माझा रूम लहान असल्यामुळे मी सकाळ संध्याकाळ लादी पुसते. त्याच्यानंतर मी पाणी 2 दिवसानंतर येतं, मग 1 दिवस आड करून कपडे मशीनला लावून घेते. कपडे वगैरे मशीनची काढली मशीनमधली आणि नंतर सुकायला घातलेत कपडे, कारण मग कधी कधी लक्षात राहत नाहीत, मग उशीर होतो कपडे सुकत घालायला. पण किचन कट्ट्यावर बघा सर्व मी पाणी भरून ठेवलं, टोपं वगैरे. ज्यांच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनाच ह्याचं महत्त्व कळेल. आज आमच्याकडे दोन दिवसांनी पिण्याचं पाणी येतं, त्याच्यामुळे मला असं हे पाणी साठवण करून ठेवावं लागतं. आता ते सर्व किचनवरची भांडी सेट करून ठेवली आहेत, कारण जेवणाची पण तयारी करायची. त्यासाठी रवा डोसा बनवते मी. भूक लागली तुला? ठीक आहे, तर नाश्ता तोपर्यंत हे खाऊन घेतो. हे बघ, वेफर बाईट्स. टी व्ही नाही, थोडंसं पहिलं खाऊन घे आणि त्याच्यानंतर कलरिंग थोडंसं करत बस. ओके, ठीक आहे. मग थोडा वेळच टी व्ही. ठीक आहे, खाली बसून खा, नाही तर तिथे बेडवर मुंग्या येतील. नाही तर स्वराजला भूक लागली होती म्हणून मी रवा डोसा बनवायला घेतला. त्यामध्ये थोडेसे पोहे, रवा 1 वाटी आणि थोडंसं दही घातलं. ते सर्व मिक्स केलं. पाणी थोडं थोडं घातलं, कारण रवा पाणी सगळं शोषून घेतो. थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून व्यवस्थित हलवून घेतलं ते. त्यानंतर थोडं 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं आणि मग मिक्सरला वाटून घेतलं. थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला वाटून घेतलं. इथे बघा कशी छान अशी पेस्ट झाली आहे ती वाटल्यानंतर. आता त्यामध्ये मी सर्व व्हेजिटेबल्स, हे बघा कशी स्मूथ अशी पेस्ट तयार झाली. सर्व व्हेजिटेबल्स आता मी मिक्स करते. बघा, त्यामध्ये टोमॅटो मिक्स केला, नंतर कांदा, गाजर आणि कोथिंबीर थोडी मिक्स केली. काही स्वराज असंच खात नाही, त्याच्यामुळे ना मी त्याला असं काहीतरी डोसा किंवा पराठे वगैरे असं बनवून देत असते, जेणेकरून तो त्यानिमित्ताने तरी खाईल म्हणून मी बनवते. सर्व व्हेजिटेबल मिक्स करून असं सर्व एकत्र करून घेतलं. मी हातानेच मीठ टाकते, मला ना चमच्याचा अंदाज येत नाही. प्रत्येकाला ते नाही जमत, प्रत्येकाला स्पूनची सवय असते, वेगवेगळी पद्धत. आणि अजून एक मी सांगते, हे पाकिटात मसाले मी का ठेवलेले आहेत, कारण माझा डब्याला हात लागतो, कधी कधी हात ओला असतो आपला, आणि त्याच्यामुळे माझे खूप वेळा मसाले खराब झालेले आहेत, म्हणून मी पॅकेटमध्येच ठेवते मसाले. स्वतःचा टेबल स्वतः साफ करतोय. गुड. इथे बघा कसे छान असे बबल्स आलेत. तुला भूक लागलेली ना, म्हणून मी पटकन बनवला. टेस्ट करून सांग बरं कसं झालंय. थोडंसं टेस्ट कर. सॉस देऊ का? ओके. डोसा मस्त झाला, आवडला तुला? थँक्यू. जेवण झाल्यानंतर त्याच्याबरोबर थोडा वेळ खेळले आणि त्याला पण आता सुट्टी पडली शाळेला, म्हणून तो पण कंटाळा होता. त्यानंतर थोडा आराम केला आणि संध्याकाळच्या जेवणाला लागले. इथे मी बनवली होती चवळी बटाट्याची थोडी ग्रेव्ही टाईप भाजी, कुकर लावला होता. आणि आता इथे कोबी वडीची तयारी चालली होती. कोबी किसून घेतला होता. हे बघा, इथे कोबी किसून घेतला आणि लसूण, आलं आणि कढीपत्ता
हे घेतलेलं, आता त्याचं वाटण बनवते. कोबी वडीसाठी मी थोडंसं कोबी घेतला, त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकलं, बाकी मसाले हळद मीठ परत जिरे पावडर वगैरे काळी मिरी पावडर, बेसन ॲड केलं आणि आलं लसूणची पेस्ट केली होती ती ॲड केली आणि सर्व मिक्स करून घेतलं. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये काय पाणी घालायची गरज नाही, कारण ऑलरेडी कोबीला भरपूर पाणी सुटतं, म्हणून मी थोडंही पाणी यूज केलं नाही आहे त्याच्यामध्ये. आता इथे बघा प्लेटमध्ये काढून घेतलं, आता ते स्टीम करायला ठेवते मी. स्टीम झालेले आहेत, आता 10 मिनटं थंड करायला ठेवलं होतं, थंड झालेले ऑलमोस्ट. आता मी त्या डीप फ्राय करून घेते. इथे बघा छान अशी झाली आहे रेडी कोबीची वडी. या सर्व जेवायला, आता आम्ही जेवायला बसतोय. माझ्या पप्पांनी असे मला थँक्यू पप्पा. लव यू. आय लव्ह यू. अनु आईस्क्रीम आणलंय, कसं वाटतंय? मस्त, मला खूप आवडला. आपण आणतोच तसं. थोडं टेस्ट कर ना प्लीज. एक नंबर एक नंबर. छान आहे. अजून थोडंसं झालं, झोपायची तयारी आणि दोघांची बघा कशी मस्ती चालू. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.